दिनांक 24/9/2024 त्र्यंबकेश्वर येथे आदिवासी आरक्षण बचाव रॅली करण्यात आली। धनगर आरक्षण शासन निर्णयावरून विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व जाहीर निषेध आणि त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बिलव तीर्थ येथे 2 आदिवासी तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या घरच्यांना तत्काळ देवस्थान ट्रस्टने आर्थिक मदत करावी। या रॅलीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्याने त्यामध्ये मुख्यत्वे करून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं, शिंदे सरकार मुर्दाबाद, धनगर हटाव, आदिवासी बचाव, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, जरांगे मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद, आदिवासींवर अपशब्द वापरणाऱ्या पांडुरंग मेरगळेचा जाहीर निषेध अशा घोषणा देण्यात आल्या। दक्ष न्यूज प्रतिनिधी प्रभाकर गारे। त्र्यंबकेश्वर शहरामध्ये आदिवासी आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली। धनगर आरक्षण शासन निर्णयावरून विरोध करण्यासाठी आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व जाहीर निषेध आणि त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बिलव तीर्थ येथे 2 आदिवासी तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्या घरच्यांना तत्काळ देवस्थान ट्रस्टने आर्थिक मदत करावी। या रॅलीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या। त्यामध्ये मुख्यत्वे करून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं, शिंदे सरकार मुर्दाबाद, धनगर हटाव, आदिवासी बचाव, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, जरांगी मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद, आदिवासींवर अपशब्द वापरणाऱ्या पांडुरंग मेरगळेचा जाहीर निषेध अशा घोषणा देण्यात आल्या। आज दिनांक 24 सप्टेंबर वार मंगळवार रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे मोर्चाचं आयोजन केलं होतं जाहीर निषेध म्हणून। तरी मी हे एकनाथ शिंदे सरकारचं आणि तो पांडुरंग मेरगळ धनगर समाजाचा शामडा त्याने आपल्या समाजाबद्दल अपशब्द वापरून आणि आदिवासी समाजाची अवकात काय आहे असं वक्तव्य केलं होतं। म्हणून आणि एकनाथ शिंदे यांनी आणि शंभूराज देसाई यांनी धनगर समाजाला लवकर आदिवासी समाजात सामावून घेऊ आणि JR काढू असं वक्तव्य केलं होतं। म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने आणि सर्व संघटनेच्या वतीने तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते आणि इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते या मोर्चाला सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी केला। म्हणून मी आज सर्व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि अशीच एकजूट तालुक्याची दाखवा। आणि आज तर काहीतरी अर्धे लोक आले, पण आज इथून गेल्यावरती इतर लोकांना पण मेसेज द्या आणि महिलांना तुम्हाला विशेष करून तुम्ही पण इतर महिलांना जागृत करा। आपला आदिवासी समाज कुठेतरी बळीचा बकरा म्हणजे कुठेतरी दाबून ठेवले, त्याला पुढे आणा आणि स्टेजवरती बोलण्याची संधी द्या। म्हणून मी एवढंच सांगेल। आणि यापुढे पण जर आदिवासी समाजावर अन्याय होईल किंवा अन्याय अत्याचार होईल आणि आदिवासी समाजाला कोणी अपशब्द वापरेल तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करून आणि तीव्र आंदोलन करू। आणि जर धनगर समाजाला आदिवासी समाजात जर आरक्षण जर दिलं तर आम्ही पूर्ण त्र्यंबकेश्वरच्या वतीने बंद पुकारू आणि हा ज्यावर पालघर रस्ता जातो तो घाटामध्ये एक पण गाडी जाऊन देणार नाही। हा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने मी इशारा जाहीर करतो। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय। शिंदेला वाटतं जसं मी घुसखोरी करून मुख्यमंत्री झालो तशीच धनगरांना पण घुसखोरी करून आरक्षण मिळवून देईल। पण शिंदेला आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने मी जाहीर आव्हान करते का येत्या विधानसभा निवडणुकीला आमच्या आदिवासी समाजाचं एकही मतदान तुम्हाला पडून देणार नाही। तुम्हाला वाटतं आम्ही घुसखोरी केली म्हणजे हे पण करतील। आणि माझ्या आदिवासी समाजाला सांगते, तुम्ही सर्व पक्षांचे कार्यकर्ते वा सदस्य व्हा, पण जेव्हा आपल्या आदिवासी समाजावर अन्याय होईल तेव्हा लढायला सुरुवात करा। जय आदिवासी। आदिवासी जो कोणी आमच्या सर्व समाजात किंवा आरक्षणामध्ये हात घालत असेल त्याला आम्ही त्याची जागा दाखवली आहे। आजच्या ज्या मोर्चामध्ये आपण जो निषेध केला त्यांना पण समजलं असेल का आदिवासीची ताकद काय, एवढं बोलून जय आदिवासी। नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।